बाळ रांगायला लागलं की घरातल्या वस्तूंना आपोआप पाय फुटल्यासारखं वाटायला लागतं. रिमोट इथे ठेवलेला असतो, 5 मिनिटाने तो दुसऱ्या खोलीत सापडतो. बॉटल टेबलवरती असते, पण थोड्या वेळाने ती बेडखाली असते. मग बाळाची नजर अचानक एखाद्या वस्तूवर पडते, जिला आपण कित्येक वर्ष किंवा महिने हातही लावलेला नसतो, पण तिच्यासाठी ती जगातली सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते. पण सर्वात गमतीशीर गोष्ट म्हणजे बाळाला ज्या गोष्टी हव्या असतात ना, त्या घरातल्या सर्वात विचित्र गोष्टी असतात. आणि आपण ज्या खेळण्यासाठी पैसे खर्च करतो त्यांच्याकडे पाहायला बाळाला वेळही नसतो. मग बाळ रांगत रांगत एखाद्या जागी पोहोचतं. आपण म्हणतो, तिकडे काही नाहीये. बाळ ऐकणार कुठे? जिथे आई बाबा म्हणतात ना काही नाही, तिथेच काहीतरी इंटरेस्टिंग असतं. मग तिच्या मागे धावणं, तिने केलेला पसारा आवरणं आणि पुन्हा तोच पसारा होताना पाहणं, हे सगळं चालू असतं. कधी कधी वाटतं आज तरी शांत बसेल का, पण तेवढ्यात पुन्हा नवीन मोहिमेवरती बाळ निघलेलं असतं. मग दिवसभराची धावपळ, गोंधळ सगळं एका क्षणात विसरून जातो, जेव्हा ते छोटंसं बाळ रांगत रांगत आपल्याकडे येतं आणि चेहऱ्यावरचं सगळ्यात गोड हसू देतं, जणू काही दिवसभर केलेल्या खोड्यांची माफीच मागतंय. मग आपण पुन्हा तयार होतो, कारण बाळाला जग शोधायचं असतं.